स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट असा दाल तडका सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। दाल तडका बनवण्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे, ती आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। इथे साधारणतः 1.5 वाटी मी तुरीची डाळ घेणार आहे। ही आता आपण 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। इथे आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आणि एक 10 ते 15 मिनिट मी अगदी भिजत ठेवलेली होती। थोडा वेळ भिजवून घ्यायची म्हणजे पटकन शिजते। आता यामध्ये आपण अगदी थोडंसं तेल घालूयात, साधारणतः अर्धा चमचा तेल घातलेला आहे। आता इकडे कुकरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। आता आपण त्यावरती हे ठेवायचं आहे आणि कुकरला याच्या 2 मीडियम गॅसवरती शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपला कुकर होत आहे तोपर्यंत इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे जिरे घालायचे आहेत। जिरे खूप थोडे घालायचे आहेत, नंतर आपण तडक्यामध्ये देखील वापरणार आहोत। जिरे आपले हलकेसे फुलले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला 1 मिनिटभर छान असा भाजून घ्यायचा आहे तेलावरती छान असा। कांदा आपला हलकासा भाजून झालेला आहे। आता इथे मी आलं आणि लसूण थोडंसं वाटून घेतलेलं आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं मी ठेचून घेतलेलं आहे। ठेचून घेतल्यामुळे चव खूप छान लागते। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते देखील आपण घालून घ्यायचं आहे। ते देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो घातल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊयात। ते व्यवस्थित मिक्स करूयात आणि आपण एक 2 ते 3 मिनिट टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। इथे आपलं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा घेतलेली आहे, छोटा चमचा ती घालून घेऊयात आपण। धना पावडर घेतलेली आहे, 2 छोटे चमचे घेतलेली आहे धना पावडर, ती घालून घेऊयात आपण। आणि लाल तिखट आपण सुरुवातीला इथे 1च चमचा घालणार आहोत आणि नंतर तडक्याच्या वेळेस आपण लाल तिखट घालणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करूयात। सोबतच इथे आपल्याला थोडंसं पाणी देखील घालून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले आपले छान असे मऊसूत असे भाजून होतील। टोमॅटो पण छान मऊसूत शिजेल आणि मसाले देखील छान असे आपले व्यवस्थित भाजून होतील। 1 मिनिटभर फक्त आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर काढून घेऊयात आपण, ती देखील आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। आता आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण गॅस बंद करूयात। इथे आपली डाळ पण छान अशी शिजून झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालून घेऊयात। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान आपली डाळ शिजलेली आहे। आता आपण लगेचच इकडे गॅसवरती मी पुन्हा ते गॅस चालू केलेला आहे। आता आपण यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आहे। ही डाळ आपण यामध्ये अशी घालून घेऊयात। मिक्स करायचं आहे आपल्याला, खूप जास्त पातळ पण करायची नाही आणि खूप पण घट्ट करायची नाही। आता याच भांड्यामध्ये आपण थोडंसं 1 ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात आणि ते पाणी देखील आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी आपण यामध्ये असं घालून घ्यायचं आहे। एक उकळी छान अशी आपण येऊ देऊयात आणि मग तडका देऊन घ्यायचा आहे। इथे आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण अर्धा चमचा घातलेलं होतं, आता पूर्ण असं व्यवस्थित आपण मीठ घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। त्याला छान अशी उकळी पण आलेली आहे। आता आपण तडक्यासाठी इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण साजूक तूप, हे घरीच बनवलेलं तूप आहे मी, आपण तुपाचा तडका देणार आहोत। तुमच्याकडे तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही इथे तेल देखील वापरू शकताय, पण इथे मी तूप वापरणार आहे। साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी तूप घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि बारीक गॅसवरती या लसूण पाकळ्या छान अशा आपण परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे देखील घालून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण फोडणीमध्ये थोडेसे घातलेले होते जिरे, आता अगदी थोडेसे जिरे घातलेले आहेत। इथे या लाल मिरच्या आणि तमालपत्र घेतलेले आहे, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे। इथे आपल्याला हिंग देखील घालून घ्यायचा आहे, आपण हिंग वापरलेला नव्हता। गॅस जरासा मी मोठा करते, हे व्यवस्थित आपण तडका तयार करून घेऊयात।
आता आपण गॅस बंद केलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 1 चमचा वापरलेलं होतं. आता आपण व्यवस्थित असं पूर्ण लाल तिखट घालून घेणार आहोत. ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गरम मसाला अगदी थोडासा घेतलेला आहे, तो देखील मी इथे वापरणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे यावरती आपण घालून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच थोडी कोथिंबीर देखील आपण घालून घेऊयात. आता आपण गॅस बंद करायचा आहे. इथे आपला दाल तडका बनवून तयार झालेला आहे. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आणि खूप चविष्ट आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.